एका छोट्या मुलीला कुत्रा चावला होता. ती एवढी बेभान झाली की स्वतःला चावा घेऊ लागली होती. तो दिवस होता 17 नोव्हेंबर 2025चा. ठिकाण होतं कल्याणमधील बेडेकर नगर, जिथे एक लहान मुलगी जिचं नाव निशा ती खेळत होती. कारण तिचं वय खेळण्याचंच होतं. अवघं वय वर्ष 5. हसरी निष्पाप उड्या मारणारी आई तिची घरात काम करत होती. निशाचं खेळून आल्यानंतर ती आपल्या घरातील कठड्यावर बसून होती. तिच्या घरासमोरच्या कठड्यावर निशा काहीतरी करण्यात मग्न होती. पण निशाला आणि तिच्या घरच्यांना कधी वाटलं नव्हतं की तिच्यासोबत असा प्रसंग घडेल, कधी असं संकट येऊ शकतं आणि तिला आपल्या सोबत घेऊन जाऊ शकतं. निशाच्या सोबत अगदी तसंच झालं. एक कुत्रा काळ बनून आला. त्याने त्या लहानग्या निशावर हल्ला केला. रस्त्यावरून फिरणारा कुत्रा आणि ती लहान मुलगी यांच्यातल्या त्या दुर्दैवी प्रसंगामुळे घरच्यांनी तातडीने दवाखान्यात नेलं. तब्बल महिनाभर ही झुंज चालली आणि त्यानंतर जे झालं ते पाहून सर्व आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. ती मुलगी पुसत पिसाळली. कुत्रा चावल्यामुळे ती स्वतःला चावा घेऊ लागली. जेव्हा या मुलीचा व्हिडिओ बाहेर आला तेव्हा सर्व आईवडिलांच्या डोळ्यातून पाणी आलं. संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी कुत्रे फिरतायत. अनेक लोक या कुत्र्यांमुळे जखमी होत आहेत. पण या मुलीच्या बाबतीत जे घडलं ते अत्यंत वेगळंच होतं. मग खरंच या मुलीसोबत काय झालं होतं? कुत्रा चावल्यावर माणसावर नेमकं काय परिणाम होतो की ज्यामुळे तो स्वतःला चावा घेऊ शकतो का? यावर डॉक्टर नेमकं काय म्हणाले? पुढे या लहानग्या निशाचं काय झालं? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. एक चिमुकली जिचं वय 5 वर्ष, कल्याणमधील दिवा पूर्वेकडील बेडेकर नगर, दिवा आगासन रोड परिसरातली ही घटना आहे. एक चिमुकली घराबाहेर खेळत होती. निष्पाप उड्या मारणारी, नेहमी हसणारी 5 वर्षाची चिमुरडी. तिची आई त्या दिवशी घरात काम करत होती आणि त्यानंतर तिचं खेळून झाल्यानंतर ती घरी आली आणि घरातील कठड्यावर बसली होती. तिथे समोर तिच्या खेळण्या पडल्या होत्या. ती खेळण्यात इतकी गुंग झाली होती की तिच्या मागून कुत्र्याच्या रूपात काळ आला तरी देखील तिला समजलं नाही. आईने तिला 1-2 वेळा आवाज देखील दिला होता, पण तिचं काय आईकडे लक्षच गेलं नाही. त्यांच्या घराचं गेट उघडं होतं आणि अचानक एक भटका कुत्रा त्यांच्या गल्लीमध्ये त्याचा प्रवेश झाला. तो कुत्रा प्रत्येक घराकडे पाहत होता, जणू काही त्याला कोणाला तरी आज कोणावर तरी हल्ला करायचाच होता. पण प्रत्येकांची घरं बंद होती. पण निशा नेमकंच खेळून बाहेर घरात आल्यामुळे त्यांच्या घराचं गेट उघडच होतं आणि अखेर त्या कुत्र्याला ती संधी मिळाली. त्या कुत्र्याने इकडचा तिकडचा विचार न करता थेट निशावर हल्ला केला, ज्यामुळे या चिमुकली सोबत अत्यंत दुर्दैवी प्रसंग घडला. तिच्या आईच्या लक्षात आलं. आईने आरडाओरड केली. शेजारचे गोळा झाले तर काही जण हातात लाकूड काठ्या घेऊन त्या कुत्र्यांच्या मागे धावले. पण कुत्रं पळून जाण्याऐवजी त्या गर्दीच्या दिशेला जाऊन भुंकत होतं, त्यांच्याकडे धाव घेत होतं. पण एका व्यक्तीने तातडीनं गाडी काढली आणि त्या गाडीमध्ये या मुलीला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं. आता प्रत्येकाला वाटलं होतं छोटंसं हे झालं असेल, पण जेव्हा 1 महिन्यानंतर याची जी प्रचिती आली, जो प्रकार समोर आला, त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. तब्बल 1 महिन्यानंतर या मुलीचा जो वाढदिवस होता तो वाढदिवस येणार होता आणि या वाढदिवसाच्या दिवशी ही मुलगी असं काहीतरी करणार होती की ज्यामुळे सर्व पालकांच्या पायाखालची जमीन सरकणार होती. कुत्रा चावल्यामुळे डॉक्टरांनी तिला त्वरित रेबीजचं इंजेक्शन दिलं. या घटनेमुळे कुटुंब हतबल झालं होतं, पण आशावादी होतं की आमची निशा ठीक होणार आणि झालंय तसंच. आता निशाला जवळपास बरेच इंजेक्शन घ्यायचे होते. काही दिवसांच्या टप्प्याटप्प्याने इंजेक्शन घ्यायला येत चला असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. तिचे घरचे देखील तिला वेळोवेळी दवाखान्यात इंजेक्शन द्यायला जायचे. जवळपास 15 ते 20 दिवसाचा कालावधी उलटून गेला होता आणि त्यानंतर निशाचा वाढदिवस येणार होता. 3 डिसेंबरला निशाचा वाढदिवस होता. आता त्या दिवशी निशा प्रचंड खुश होती, पण त्या दिवशीच अगदी वेगळं घडणार होतं आणि ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर या गोष्टीची चर्चा होणार होती. घरच्यांना वाटलं आता निशा ठीक झाली होती. बऱ्यापैकी तिचे इंजेक्शनचे डोस त्या ठिकाणी दिले जात होते आणि निशाच्या त्या ठिकाणी जखम देखील तिची भरून येत होती आणि नक्कीच तिला खूप चांगलं वाटत होतं. 3 डिसेंबरला तिचा वाढदिवस साजरा करायचा होता. आतापर्यंत डॉक्टरांकडे राऊंड व्यवस्थित सुरू होते. डॉक्टरांची तपासणी वेळोवेळी होती. रिपोर्ट्स देखील एकदम ओके होते. इंजेक्शन्स देखील वेळोवेळी दिले जात होते. पण निशा त्या दिवशी प्रचंड आनंदात होती. 3 डिसेंबरचा दिवस तिच्यासाठी दरवर्षी खूप खुशीचा असतो. आता याच दिवशी काय होणार होतं याची कल्पना तिला आणि तिच्या घरच्यांना देखील नव्हती. वाढदिवसाची तयारी प्रचंड झाली होती. घरामध्ये फुगे लावले होते, काही ठिकाणी लाईट्स लावले होते, तर घरामध्ये प्रचंड स्वयंपाकाची तयारी सुरू झाली होती. आई वडिलांना वाटलं होतं मुलीबरोबर दुर्दैवी प्रसंग झाला, पण आपली मुलगी त्याच्यातून वाचली म्हणून प्रचंड मोठा वाढदिवस त्यांनी करायचं ठरवलं होतं. ज्याकरता घरामध्ये विविध खाद्यपदार्थ बनवणं सुरू झालं होतं. सजावट सुरू झाली होती. ठिकठिकाणचे पाहुणे आले होते. सगळं घर गच्च भरलं होतं.
छोटंसं घर, पण पाहुणे भरपूर आल्यामुळे घर गच्च भरलं होतं. पण कोणालाच माहिती नव्हतं की ज्या तसं वाढदिवस झाल्यानंतर जे घडणार आहे त्याची कल्पनाच कोणाला नव्हती. एक मोठं संकट पुढे आवासून उभं होतं, पण त्याची कल्पनाच या कुटुंबाला नव्हती. सगळ्यांना वाटलं ढोका टळला आहे, पण हा शांतपणा पुढच्या वादळाची चाहूल होता. आता ही जे वादळ सुरू होणार होतं, ज्याने संपूर्ण देशाला धक्का बसणार होता. त्या दिवशी वाढदिवस थाटामाटात साजरा झाला. केक कापला गेला. पाहुण्यांना, लहान मुलांना, जेवढे काही सगळे आले होते त्यांना खाण्यापिण्यासाठी वस्तू देण्यात आल्या. आणि त्या दिवशी काहीच झालं नाही. पण अखेर तिच्या वागण्यात त्या दिवशी रात्री अचानक बदल व्हायला लागला. असं करत करत साधारणपणे 16 डिसेंबर हा दिवस हा होता की त्या दिवशी तिला इंजेक्शनाचा शेवटचा डोस द्यायचा होता. म्हणजे शेवटचं इंजेक्शन त्या दिवशी द्यायचं होता. तिच्या बड्डेपासून तिच्या वागण्यात प्रचंड बदल झाला होता. तिला आता त्या ठिकाणी पाणी बघून भीती वाटायची. कधी कधी घसा सुजायचा, तर आवाजात बदल होत चालला होता. 16 डिसेंबर ही तारीख जेव्हा उजडली तेव्हा तिचा शेवटचा डोस होता. शेवटचं इंजेक्शन तिला देण्यात आलं. इंजेक्शन देण्यासाठी घरचे तिला घेऊन गेले. तिथे इंजेक्शन घेतल्यानंतर तिला इथे इंजेक्शन थोडंसं दुखलं, पण तिच्या आईवडिलांनी तिला भरपूर सारे स्नॅक्स आणि थम्सअप वगैरे असे जे कोल्ड्रिंक्स आहेत ते देखील प्यायला दिले होते, जेणेकरून तिच्या वेदना कमी होतील. अखेर ती घरी आली. घरी आल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागलं. अचानक तिला पाणी पाहून भीती वाटू लागली. घसा सुजायला लागला. आवाजात बदल झाला होता. नातेवाईकांनी 1-2 तास झाल्यानंतर अर्जंटमध्ये पुन्हा तिला दवाखान्यात दाखल केलं. डॉक्टरांनी सांगितलं हे लक्षण रेबीजचं आहे. आता हे ऐकताच घरावर काळोख पसरल्यानंतर घरच्यांनी तिला तातडीने एका मोठ्या कस्तुरबा रुग्णालयात पाठवलं. 4 दिवस निशावर उपचार सुरू होते. मात्र दिवसागणक तिची प्रकृती आणखीनच खालवत चालली होती. चिमुकलीची अशी अवस्था बघून कुटुंबियावर दुःखांचा डोंगर कोसळला. तिच्या वडिलांनी शेवटी डॉक्टरांना बाजूला घेतलं आणि डॉक्टरांना विचारलं, खरं सांगा डॉक्टर, नेमकं काय प्रॉब्लेम झालाय? डॉक्टरांनी सांगायला सुरुवात केलं. डॉक्टरांनी तिथे जे सांगितलं ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना एक मोठा धक्का बसलेला आहे. डॉक्टर काय म्हणाले? उपचार जरी दिले, इंजेक्शन जरी घेतले, वेळेत उपचार जरी मिळाला, तरी देखील तुमचा असा प्रॉब्लेम होऊ शकतो. डॉक्टर म्हणाले ही माहिती प्रत्येक व्यक्तीला असली पाहिजे, कारण की निशाच्या शरीरात काय घडत होतं हे समजून घेण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलं की कुत्र्याच्या लाळेमध्ये लायसा व्हायरस नावाचा अत्यंत घातक विषाणू असतो. जेव्हा कुत्रा माणसाला चावतो तेव्हा विषाणू जखमेवाटे शरीरात प्रवेश करतात आणि हे विषाणू लगेच हल्ला करत नाही. पहा, जरी तुम्ही इंजेक्शन घेतले, भरपूर दिवस थांबले, तर हे विषाणू लगेच हल्ला करत नाही. ते विषाणू अतिशय हुशार असतात. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार हे विषाणू सुरुवातीला जिथे हे झालं आहे तिथल्या ज्या स्नायूमध्ये थांबतात, आपली संख्या वाढवतात आणि त्यानंतर तिथल्या मज्जातंतूंचा ताबा घेतात. आणि एकदा का हा विषाणू मज्जातंतूंमध्ये शिरला की त्याचा प्रवास थेट मेंदूकडे होतो. हा प्रवास संथ पण जीवघेणा असतो. याला वैद्यकीय भाषेत इन्क्युबेशन पिरियड म्हणतात. अतिशय धक्कादायक माहिती डॉक्टर देत होते, जी प्रत्येक पालकाला माहिती असावी अशी माहिती देत होते. अखेर निशाचे उपचार इकडे सुरू होते. शेवटचे उपचार आता होणार होते. त्यानंतर काय घडणार होतं, काय धक्कादायक प्रसंग होणार होता याच्याकडे लक्ष लागलं होतं. पण डॉक्टर सांगत होते लक्षण दिसण्याचा कालावधी भरपूर मोठा असतो. हा कालावधी 1 आठवड्याचा असू शकतो किंवा 3 महिन्याचा असू शकतो किंवा काही रुग्णांमध्ये तो 1 वर्षाचा देखील असू शकतो. डॉक्टरांनी सांगितलं जर पायाला जर तुमचा कुत्र्याचा जर हे झाला तर विषाणूला मेंदीपर्यंत पोहोचायला वेळ लागतो. पण निशाच्या बाबतीत धोका जास्त होता, कारण की कुत्र्याने तिच्या खांद्यालाच त्या ठिकाणी हे केलं होतं. मग मेंदूच्या खूप जवळ हा भाग असल्यामुळे, अंतर कमी असल्यामुळे धोका जास्त होतं. डॉक्टरांनी सांगायला सुरुवात केली रेबीज हा असा आजार आहे की जोपर्यंत लक्षण दिसत नाही तोपर्यंत माणूस बरा होऊ शकतो, पण एकदा का लक्षण दिसू लागली तर जगातल्या कोणत्याही औषधाने रुग्णाला वाचवता येत नाही. मृत्यू अटळ असतो. दुर्दैवाने निशाच्या शरीरात हळूहळू हे जे विषाणू आहे त्यांचं प्रमाण वाढलं होतं. बाहेरून कोणाला कल्पना येत नव्हती. इकडे दिवसामागून दिवस जात होते. आता जवळपास आता काय होणार याची प्रत्येकाला त्या ठिकाणी भीती वाटत होती. 21 डिसेंबरला अक्षरशः संपूर्ण डॉक्टरांची टीम शर्थीने प्रयत्न त्या ठिकाणी करत होती, पण तो विषाणूचा प्रभाव प्रचंड असल्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. आता ही घटना एका लहान मुलीची आहे, पण डॉक्टरांनी जी माहिती सांगितली ती सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे ही घटना फक्त त्या परिसरापुरती मर्यादित नाही आहे, तर सगळ्यांसाठी एक धोक्याचा इशारा आहे. लक्षात ठेवा, कुत्रा, मांजर किंवा कोणताही प्राणी जर ते आपल्याला चावला तर ती जखम 15 मिनिटे साबणाने किंवा पाण्याने धुणे, डॉक्टरांच्या सल्ल्याने लसीकरण पूर्ण करणे, कारण की एकदा लक्षणं दिसली तर परतीचा मार्ग नसतो. आणि अगदी या प्रकरणातही तसंही घडतं की काय, असं घडू नये हीच अपेक्षा त्या ठिकाणी आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला सावध करण्यासाठी आपण बनवला होता. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. सुरक्षित राहा. धन्यवाद.